नंदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कॅरमल कस्टर्ड करणार आहोत। कॅरमल कस्टर्डचं आपण साहित्य बघणार आहोत। त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 1.5 चमचा कस्टर्ड पावडर आहे, 125 ग्रॅम साखर आहे, व्हॅनिला इसेन्स आहे आणि 3 अंडी आहेत। आता आपण याच्यामध्ये 125 ग्रॅम साखर घालणार आहोत। दूध आपण गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 125 ग्रॅम साखर घातलेली आहे। साखर घातल्याच्या नंतर आपण इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। त्या कस्टर्ड पावडरमध्ये आपण थोडंसं दूध मिक्स करणार आहोत। चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग त्या दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे। ही कस्टर्ड पावडर आपण घातल्यामुळे दुधाला टेस्ट पण चांगली येईल आणि कलर पण छान येईल। त्यासाठी ही कस्टर्ड पावडर आपल्याला 1.5 चमचा फक्त वापरायचे आहे। हे दूध उकळतानाच आपण हे कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। त्याच्यामध्ये दुधाला पण थिकनेस येणार आहे, म्हणून आपण याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत। दूध उकळेपर्यंत आपण हे कस्टर्ड पावडर आणि एकजीव हलवून घ्यायचे। दूध मग छान थंड झालं की मग त्याच्यामध्ये आपण अंडे ॲड करणार आहोत। दूध आता छान आपलं उकळून झालं की आता आपण त्याच्यामध्ये तीन अंडी आपण आता ही अशी फोडून घेतलेली आहे। आता ती अंडी अशी चांगली फेटून घ्यायची आहेत। ती अंडी चांगली फेटल्याशिवाय आपण थंड दुधामध्ये ती अंडी फेटलेली घालायची आहे। दूध आपलं उकळून ठेवलेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण ही अंडी चांगली अशी फेटून थंड झालेल्या दुधामध्ये मिक्स करायची आहे। आता आपण कॅरमल बनवून घेणार आहोत। कॅरमल बनवायसाठी एका टोपामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे। 2 चमचे साखर घालून आपल्याला हे कॅरमल बनवायचं आहे। कॅरमल बनवून ते थंड करायला ठेवायचं आणि नंतर आपण ते त्याच्यामध्ये ते मिश्रण मिक्स करायचं आहे। कॅरमल आपण बनवत आहोत, त्याच्यासाठी साखर पूर्ण वितळली पाहिजे। साखर वितळल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो। कलर चेंज झाल्यानंतर तो कॅरमल बनवायला सुरुवात होतो। तेव्हा आपण ते मीडियम गॅसवरती ते कॅरमल बनवायचं आहे। कॅरमल बनवत असताना आपण चम्मचने सारखी साखर हलवायची आहे। हलवली की ते असा तिचा कलर चेंज होत असतो। साखर वितळलेली आहे, आता कॅरमल त्याचं रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कॅरमल तयार करायचं आहे। कॅरमल आपलं रेडी झालं की आपण मग गॅस बंद करायचा आहे आणि ते कॅरमल आपण सगळीकडे लावून घ्यायचं आहे। कॅरमल एका टोपाला सगळीकडून लावण्यासाठी आपण असं त्याला फिरवून घ्यायचं आहे। सगळ्या साईडने असं ते कॅरमल लागलं पाहिजे। आता आपण हे अंड फेटलेलं आहे, हे आपण आता हे दूध पूर्ण थंड झालेलं आहे। या दुधामध्ये आपण आता हे फेटलेलं अंड मिक्स करणार आहोत, याच्यामध्ये ॲड करायचं आहे। पण दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये हे अंड आपण फेटलेलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत। अर्धा चमचा आपण व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत, त्याच्यामध्ये आपण मिक्स करा। इसेन्स तुम्ही कोणतंही वापरू शकता, असं काही नाही व्हॅनिलाच वापरलं पाहिजे, कुठल्याही फ्लेवरचं असलं तरी चालेल। हे मिश्रण चांगलं आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण चांगलं आपण एकजीव मिक्स झालं की आपण ज्या टोपात कॅरमल केलेलं आहे त्या टोपामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे।
आणि ते आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे शिजायला, बॉईल करायला. आता हे कॅरेमल केलेलं आपलं टोप आहे. हे कॅरेमल करून आता हे थंड झालेलं आहे. कॅरेमल थंड झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला हे आपलं बेटर सगळं मिक्स केलेलं त्याच्यात ओतायचं आहे. त्याच्यासाठी हा टोप थंड होणं गरजेचं आहे. आता हे आपण अंडं आणि सगळं मिक्स केलेलं दूध सर्व आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत, कॅरेमलच्या टोपामध्ये. बघून घ्या. आता आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा आपण मिश्रणाचा टोप त्याच्यामध्ये आपण हा ठेवणार आहे. आता आपण कुकरमध्ये हा टोप ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मग आपण हे कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरच्या झाकणाला रबर वगैरे लावलेला आहे. बिना शिट्टीचं आपण हे लावायचं आहे झाकण. शिट्टी लावायची नाही आणि 25 मिनटं आपण हे बॉईल करायचं आहे. आता आपलं हे कस्टर्ड बनवून झालेलं आहे. आता तुम्ही बघा, हे कस्टर्ड असं काढल्यानंतर असं दिसणार आहे. आणि आपण ते असं कट करून पण बघू शकता. खूप पौष्टिक आहे, खूप हेल्दी आहे. लहान मुलांना, मोठ्या माणसांना सुद्धा आवडण्यासारखं आहे. हे तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.